एक ताट, 2 ताट, 3 ताट, 4 ताट आणि एका वेळी 5-5 ताट घेऊन जाणारा सुपर हिरो हाय तरी कुठल्या हॉटेलला. आणि म्हणूनच आलेले ग्राहक म्हणतात करते काय. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नरसेवाडीपासून जवळच कुरुंदवाड आहे. कुरुंदवाडमध्येच हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. इथं खूप छान पद्धतीने जेवण मिळते आणि ह्यांनी एक ॲटमॉस्फिअर डेव्हलप केलेलं आहे. शेतामध्येच जेवणाची व्यवस्था, खूपच चुलीवरचं भारी जेवण मिळते. चला तर मग बघूया नेमकं काय काय मिळते, कोणत्या थाळ्या आहेत, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. चला. या ठिकाणी फॅमिलीसाठी वेगळा सेक्शन आहे. हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट. आता हा मटण खोळा रस्सा आहे. हा मटण खोळा रस्सा याचा अर्थ असा आहे की जे पूर्वी आपण यात्रा जत्रा पै पाहुण्यांच्याकडे जाऊन जे भंडार खाण्यासारखं खात होतो, अगदी मसाला वगैरे त्यातच असं रश्श्यामधलंच हे मटण सगळं शिजवलं जातं आणि त्यातलं रश्श्यातलं हे मटण अफलातून चव अशी आहे, जबरदस्त असं ही डिश म्हणून ओळखली जाते. हॉटेल भूमिपुत्रची ही खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. त्याला असं मस्तपैकी ही कन्सेप्ट अशी आहे. ॲक्च्युली ही आम्ही मुलांना ज्यावेळी हॉटेलचे सगळे कर्मचारी जे आहेत ते माझे विद्यार्थीच आहेत, त्यांना ज्यावेळी आम्ही हे बनवत होतो काहीतरी, तर असं सगळं एकत्र करून ते मटणाचा रस्सा एकदा खायला घालायचा मुलांना म्हणून ते बनवलं आणि आम्ही सगळे बसून खात होतो. त्यातल्या एका विद्यार्थ्यानं मला म्हटलं की सर खोळ्यासारखा रस्सा झाला आहे. मग तिथून आम्ही त्याला नाव दिलं की खोळा रस्सा. अशी काही वेगळी कुठं बघितलेली नाही, आमचीच क्रिएटिव्हिटी आहे आणि आमच्या मुलांच्याकडूनच ते आलेली आहे. सगळं काही मसाला वगैरे सगळं एकत्र घालून मटण वगैरे टाकून एकत्र शिजवलं जातं. त्यानंतर पाण्याचा वापर वगैरे त्याला काही केला जात नाही. जेवढं नॅचरल जे त्यात शिजलेला सूप आहे त्याचाच हा सगळा रस्सा असतो आणि त्यातच असतो. हा थिकनेस जास्त असतो. एक साधारणपणे अर्धा किलो 870ला आहे आणि 1500 रुपयाला किलो. अमृत इकडे इकडं तगडी थाळी आहे. हिरवीमध्ये पण मध्ये पण येते. ही आता लावा लागलो ही हे आहे तुपात फ्राय केलेलं मटण आणि त्याचबरोबर या ठिकाणचं खरडा मटण सुद्धा प्रसिद्ध आहे. बघा, आता तुपातलं मटण रेडी झालेलं आहे आणि आता खरडा सुद्धा टाकलेला आहे आणि स्पेशल खरडा मटण चिकन या ठिकाणी तयार होत आहे. कोथमीर मारला. या ठिकाणी एकावेळी 10-10, 20-20, 25-25 थाळ्या लावल्या जातात एकत्रच आणि एकावेळी सगळं गरम गरम जेवण या ठिकाणी मिळते आणि ग्राहक अक्षरशः वाट बघत बसलेले असतात. खूपच फास्ट सर्व्हिस आहे या ठिकाणची. दिली ऑर्डर की लगेचच थाळी तुमच्या टेबलवर येते. आम्ही इचलकरंजी येऊन आलोय. जेवण चांगलं आहे. आम्ही फ्रेंड्ससोबत इथं रेग्युलर येत असतो. आज आम्ही खोळा रस्सा घेतलेला आहे मटनचा. 1 नंबर केलेला आहे. जेवण चांगलं आहे. जेवण 1 नंबर आहे. जेवण 1 नंबर आहे. आम्ही नेहमी कायम येत असतो आणि जेवण जबरदस्त आहे. माइंड ब्लोईंग, ऑसम. आम्ही इथं चिकन तंगडी घातलेला आहे. मस्त आहे. जेवण खूप क्वालिटी आहे. सर्व्हिस पण खूप छान आहे. आम्ही इथं कायम येतो. या ठिकाणची तुम्ही गर्दी बघू शकता. बाहेर मस्तपैकी झाडाखाली बसून आपण निवांतमध्ये जेवण करू शकतो. आतमध्ये पण फुल्ल भरलेलं आहे आणि या ठिकाणी चपाती भाकरी ही चुलीवरची मिळते, एकदम कडक मस्तपैकी गरम गरम चुलीवरची भाकरी. आणि आता थाळ्या तयार. ह्या 2 स्पेशल थाळ्या आहेत. आता ही मटन स्पेशल थाळी हॉटेलची आणि ही शेवगा फ्राय थाळी. या स्पेशल मटनमध्ये एक फ्राय मटन आणि एक गिरवीतलं मटन असं मिळतंय आणि हे त्याला अंडी आणि राईस अशी फुगलेली भाकरी आणि तांबडा पांढरा हा बार्डीनच देतोय आपण, म्हणजे कमी पडायचा विषय नाही आणि संपलाय म्हणायचा विषय नाही. आणि ही थाळी आहे ती 420 रुपयाला आहे, स्पेशल आहे. याच्यात तुम्हाला बाकी मग इतर सुद्धा फ्राय, गिरवी, खरडा मटण वगैरे थाळ्या आहेत भरपूर. आणि ही शाकाहारीमध्ये एक स्पेशल थाळी आहे शेवगा थाळी. त्या शेवग्यामध्ये एक फ्राय अशी शेवगा प्लेट येते आणि करीमधला हा शेवगा आहे. त्याच्यासोबत आम्रखंड म्हणून स्वीट आहे, राईस, चपाती, कांदा, लिंबू आणि याला सुद्धा शाकाहारीला तांबडा आणि पांढरा रस्सा येतो. शाकाहारी रस्सा तांबडा पांढरा. चपाती 2 आहे ताटाला. ह्याला अनलिमिटेड आहे, काय अडचण नाही आहे हे स्पेशल मटनसाठी. तर या पद्धतीनं हे जे शेवगा आहे, शेवग्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. ही शेवगा बनवण्यामध्ये कारण काय,
जेव्हा आपण एखादं 2 वाटी दूध पितो आणि एक शेवगा खाणं म्हणजे एक शेवगा आणि 2 वाटी दूध प्रोटीन समान आहेत, सेम आहे. त्यामुळे शेवगा हा जास्तीत जास्त लोकांनी खावा या उद्देशानं ते बनवलेलं आहे. हॉटेल भूमिपुत्र परिवारामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं या हॉटेल भूमिपुत्रची सुरुवात, भूमिपुत्र याचाच अर्थ हा मातीतला राजा किंवा मातीतला एक मुलगा म्हणून जगासमोर येण्याचं ठरवलं. आणि ही कन्सेप्ट जी आहे ती इतक्या माळरानात जी उभी केली, सुरुवातीला भीतीही वाटत होती की इतक्या लांबपर्यंत लोक आपल्याला स्वीकारतील का. फक्त माझ्याकडे एक विश्वास होता. विनाअनुदानितला शिक्षक म्हणून काम करत असताना कराडच्या पुढं शिरगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये डोंगराळ भागात गाव आहे ते. त्या गावामध्ये हायवेपासून ते दूरवर अंतरावर असल्यामुळं तिथं मला जेवण बनवून खावं लागायचं. आणि जेवण बनवून खावं लागत असल्यामुळं जेवण बनवण्याची आवड तिथं मला तयार झाली. आणि ज्यावेळी मी कॉलेजला SK पाटील कॉलेज कुरुंदवाड इथं ज्यावेळी जॉईन झालो त्यावेळी मित्रपरिवार असेल, स्टाफ असेल, इथं मी जेवण बनवायचो. आणि मग त्यांच्यातून मला एक कल्पना त्यांनीच दिली मित्रांनी आणि माझ्या स्टाफनं की इतकं छान जेवण बनवतोस तर एक छोटं हॉटेल का सुरू करत नाहीस. तर एक छोटं हॉटेल म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट घेऊन आपण उतरूया यासाठी मी मग मातीची कन्सेप्ट आणली. जे ताट, वाटी वगैरे हे सगळं मातीचं आहे. आणि ही मातीची कन्सेप्ट घेऊन मग मी या हॉटेल लाईनला उतरलो. आणि या हॉटेल लाईनला येत असताना मग हॉटेल कुठं काढायचं, मग ते शेतामध्ये केलं आहे. त्याला रिसॉर्ट असं नाव जाणीवपूर्वक दिलं आहे. आता हॉटेल आणि नंतर रिसॉर्ट, वॉटर पार्क हा मूळ उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं आमची पावलं सगळ्यांची सुरू आहेत. आणि इथं जर आम्ही एक परिवार म्हणून इथं वावरतो आहे. आता इथं जे तुम्हाला सर्व करणारी जी मुलं आहेत हे सगळे माझे विद्यार्थी आहेत, जे खरोखर ज्यांना कामाची गरज आहे, गरजू विद्यार्थी आहेत. मी इतिहास विषय शिकवतो आहे. हां, ज्युनियरला तिथं SK पाटील कॉलेजला मी प्रमुख आहे. तर तिथं कॉलेजचंही प्रशासन माझ्याकडं असताना इथलंही प्रशासन मी सांभाळत असतो. आणि हे सगळं करत असताना हॉटेल आता 4थं वर्ष आहे. हां, 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मी नेहमी नवीन आलेल्या लोकांना सांगत असतो जेवल्यानंतर, म्हणजे माझं ओपन चॅलेंज मी देतो की बाबा हे तुम्ही आता जेवण जेवलं आहे पण सकाळी उठल्यावर जळजळ मळमळ अजिबात होणार नाही. कारण सगळ्या घरगुती वस्तू ज्या आहेत त्या अगदी स्टँडर्ड वस्तू सगळ्या वापरून हे जेवण बनवलेलं असतं. त्यामुळं तो ठाम विश्वास घेऊन आपण ग्राहकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आणि हा प्रतिसाद तुम्ही बघतायच. हॉटेल हे सकाळी असताना संध्याकाळी, सकाळी 12 वाजता हॉटेल चालू होतं, 3-3:30 वाजेपर्यंत हॉटेल असतं. आणि संध्याकाळी 7:30ला चालू होतं, 10:30ला लास्ट किचन ऑर्डर असतं. हे हॉटेल आहे ते हेरवाड, मजरेवाडी रोड, लक्ष्मीनगर, तेरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. आणि या हॉटेलसाठी तुम्हाला खुळा रस्सा वगैरे आहे, हे ऑर्डर द्यायचा असेल तर तुम्हाला संपर्कासाठी नंबर आहे 95 52 11 11 71. हॉटेल भूमिपुत्राचा एक्सपिरियन्स खूपच भारी आहे आणि ॲटमॉस्फिअर खूप छान केलं आहे. शेतामध्ये त्यांनी छान जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि भविष्यामध्ये वॉटर पार्क वगैरे पण होणार आहे. आणि स्पेशल मटण थाळी घेतलेली आहे, झणझणीत भाकरी आहे, त्याचबरोबर मातीच्या थाळ्यामध्ये, मातीच्या वाट्यांमध्ये हे जेवण देतात, बेस्ट. त्यामुळे भारी वाटते. मसाला पण भरपूर दिला आहे या थाळीमध्ये. क्लास आहे. मसाला एकदम घरगुती जाणवतोय, फ्रेश जाणवतोय, मस्त लागतं. आणि भाकऱ्या पण चांगल्या आहेत, मस्त आहे. वातावरण खूप छान आहे, बैठक व्यवस्था चांगली आहे, सर्व्हिस फास्ट आहे. मित्रांनो, व्हेज स्पेशल शेवगा थाळी आहे. मला आपल्या भागामध्ये जवळपास तरी ही शेवगा थाळी खायला मिळाली नाही. आणि शेवगा खूपच पौष्टिक आणि चांगला असतो आणि यांच्या शेतामधलाच आहे. हा, शेवग्याच्या शेंगा मस्त. रस्ता भरपूर दिला आहे, चुरून जरी खाल्ला कुचकरून तर बाहेर लागणार. व्हेज मस्त आहे. आणि इंद्रायणी राईस आहे याबरोबर, आणि श्रीखंड पण आहे. छान, नक्की ट्राय करा.